कविं कवीनामुपमश्रवस्तमम् भाऊ मला एक सांगा, आप्पा आणि पंत दोन्ही आपलीच माणसं आहेत ना? हो आपलीच. मग तुम्ही त्यांची एकेकडून भांडणं का मिटवत नाही? म्हणू तुम्हाला अचूक पेचात पकडलेला आहे. अरे मला सुद्धा वाटतं या दोघांची भांडणं मिटवावी, सगळीकडे शांतता राहावी, पण भीती सुद्धा. कसली भीती? हे दोघं जर एकत्र आले तर त्यांचं माझ्याकडे लक्ष जाणार, मला खेचण्याचा ते प्रयत्न करणार. आप्पांच्या शक्तीशी मला अतिशय आदर आहे, परंतु ही शक्ती मला खेचण्यापेक्षा इतर कुठेतरी खर्च व्हावी म्हणून मीच पंताना निर्माण केलं. आणि असं आहे म्हणून मी आज मंत्री पदावर आहे, नाहीतर आमदार सुद्धा राहिलो नसतो. असं आहे का?
22 वर्ष अपयशात पदरात पडतोय. अरे काय कमी केलं आम्ही? दारूच्या बॅरल रिकामे केले, लाखो रुपये वाटले, तरी अपयशच. अहो पण निराश का होता? आपल्याला आपल्या धंद्यातलं यश काही कमी आहे का? मूर्ख आहात. मला या सहकारी संस्थांवर सत्ता मिळवायची आहे आणि ती मी मिळवीनच. निघा तुम्ही. आणि ती मिरवणूक. आलं लक्षात. काय चाललंय काय? हो साहेब, काय भावना काय? अरे अरे भाऊ नका, थांबा थांबा, अरे थांबा ना, अरे थांबा. हे बघ संजय, या नोकरीत काही नाही, आपण दुसरा मार्ग पत्करूया. कधीच नोकरी मिळणार नाही आपल्याला. माझा ऐक विजय, काय आपण नोकरीसारखा सरळ मार्ग पत्करूया. हे का? केव्हा ना केव्हा तरी नोकरी मिळेलच. बस वाट बघत तू, मला काय करायचंय? आई शबास, आई शबास, आई शबास, आई शबास, आई शबास. संजय चल चल चल, लवकर चल आपण. नको नको, आपण तिथं जायला नको. अरे घाबरतोस काय? मी आहे, चल ना, 4 पैसे मिळतील. चल. नाही, या आईला फेंदरू दे. 1 मिनिट, तू असं कर, ही फाईल घे आणि घरी जा. मी येतो सावकाश घरी. जा. तू कुठे चाललाय? तुला काय करायचंय? मी 4 पैसे कमवून येतो. तुझा जा जा. पण लवकर ये, आई वाट बघेल. अरे काळजी करू नको बाबा, तू जा जा जा. चला, काय पाहिजे? 500 रुपया. 500 रुपया? कशाला? 1000 रुपया. 1000 रुपया? कशाला कशाला? मी काय तुझा देना बिना लागते काय? जास्त बोल नकोस, बाहेर दंगल चालली, दुकान लुटलं जाईल. 1500 रुपये. 1500? आणि नाही दिलं तर काय करशील? काय करशील? थांब दाखवतो तुला. याला काय म्हणतात? राकेल. राकेल. अरे साला ते गिरायकाच्या आहे. नारायण साला काय करते? अरे साला माझं दुकान पेटवते काय? अरे चुकलं साला. अरे साला थांब नाही. 2000 रुपया. 2000 रुपया? फु. साला देते ना? दे, लवकर दे, लवकर दे. चाल. काय साला कटकट आहे? हे घे. चल फुट. थँक्यू. अरे रामो, चला ते दरवाजा बंद करून घे ने. समजा दुकान लुटून नेल माझ्या. बस पण बस. एक लक्षात ठेवायचं, तू कधी बी निवडून आला नाहीस तरी चालेल, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. आप्पाच्या नाकावर टिचून उभा राहतोस का नाही? आम्हाला त्यात सगळं मिळालं. खरं सांगू पंत, तेवढ्यासाठी मी तुला निर्माण केला. भाऊ, मी ही जी मिरवणूक उधळून लावली त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे अरे वेडा का काय, अगदी मस्त झालं. असंच व्हायला पाहिजे. मला तुझा स्वभाव फारी आवडतो. तुझ्या स्वभावात कसं आहे, हम करे सो कायदा. मी कुणाला जवळ नाही करत, बरोबर पंत, पण तुला मी आपला मानतो. म्हणजे माझी वाटचाल योग्य आहे तर का मला काही सुधारणा? बिलकुल सुधारणा करायची नाही, योग्य वाटचाल आहे. द्यायचं नाही. मी तुझ्या पाठीशी. चांगलं. शिवाजीराव, यस सर. त्या पार्टीला कळवा. केव्हा निघायचा तो निर्णय आम्ही नंतर कळवू. ठीक आहे. मालक, काय झालं? अहो, आमच्या घरा शेजारचा शिरप्या रोज दारू पिऊन येतोय, शिवीगाळ करतोय आणि घर सोडून जातोय म्हणतोय. मी अशी विधवा बाई माणसानं कुठं जायचं? काय शिवाजीराव, ऐकताय ना? हे पहा बाई, तुम्ही काही काळजी करू नका. त्याचा बंदोबस्त आम्ही पक्का करतो. जातो. तुम्ही लक्ष द्याल म्हणजे बरं होईल बघा. जातो मी. नमस्कार साहेब. या. का आलात? माझ्या नोकरीसाठी आपण काही प्रयत्न कराल तर फार उपकार होतील माझ्यावर. हे पहा,
हल्लीच्या या धावत्या जगात नोकरीचा प्रश्न फार अवघड आहे. पण साहेब, पण तुम्ही जर एखादा छोटासा व्यवसाय सुरू करत असाल तर थोडंफार भांडवल आपण पुरवू. पण तुमचा निर्णय तुम्ही घ्या आणि शिवाजीरावांना कळवा. ठीक आहे, येतो मी साहेब. काय झालं? पेट्रोल संपलं. पेट्रोल संपलं वाटतं. तुम्हाला काय करायचंय? संपले गाडीतले पेट्रोल, संपले पेट्रोल गाडीतले. कुठल्या पिक्चरचं गाणं आहे? गाणं नाही, कविता आहे. मी शीघ्र कवी आहे, कपड्यावर वाटत नाही का? तरीच इतकी टुकार कविता आहे. टुकार म्हणून एक काम कराल का प्लीज? सांगा ना. तुम्ही शीघ्रतेने इथून निघून जाल का? जातो ना, आपल्याला काय, आम्हाला कुठे राहायचं इकडे. सेकंड हँड वाटतं गाडी. शटअप. जातो, मला काय, मला एक्सक्यूज मी प्लीज. मगाशी तुमची कविता होती ना, फार छान होती. काय सांगताय का? मला खूप आवडली ती. आणखी एक काम कराल का प्लीज? कोणतं? जरा माझ्या गाडीला धक्का द्याल? गाडीला धक्का? मग तुम्ही मला बाजूला बसवाल ना? हो, मग मला तुम्ही तुमची कविता ऐकवाल ना? नक्की. द्या धक्का. मारतो गाडीला धक्का तुमच्या. हा. करा गाडी स्टार्ट तुमची. अरे वा वा, शीघ्र कवी. करा करा करा. जोरात जोरात. आयला बोंबला यायला. शीघ्र कवी, चला चालत. यायला कविता करते. ए पौर्णिमा, अगं किती भरभर चालतेस. तुझ्या बरोबर चालताना मला धाप लागते. क्लास सुटला का दररोज आपली तुला घरी जायची घाई. मला रात्रीची खूप भीती वाटते बघ. मला रात्रीची भीती वाटते बघ. कोणाची भीती वाटते? माझी नाही, तुझ्या खोडकर स्वभावाची. अगं पण मी काय वाईट करतोय? तुझ्याशी 4 प्रेमाच्या गोष्टीच करतोय ना, आणि ते सुद्धा तुझ्या प्रेम आहे म्हणूनच ना ग. ए शहाण्या, होच म्हणे. म्हणे प्रेम करतोय. होच म्हणे. एवढ्यासाठीच तुला आईने माझ्याबरोबर पाठवलं काय? होच म्हणे. थांब, विचारते की आता आईला आणि दादाला. ए पौर्णिमा, असं करू नको ग. खरं सांगतो, माझं तुझ्या निस्सीम प्रेम आहे. तू मेरे स्वप्न की राणी आहे पौर्णिमा. तू जवळ असलीस ना की मला असं वाटतं. पौर्णिमा, पौर्णिमा. विजय, तू ही जी आयश करतोयस ना, ती सगळी वाईट मार्गाने मिळवलेल्या पैशाची आहे. तुला कोणी सांगितलं मी वाईट मार्गाने पैसा कमवतो म्हणून? नाही रे बाबा, त्या मार्गाने मी पैसा कमवत नाही. सोंगटी गेली नाही. असं? मग तू एवढे पैसे आणतोस कुठून? ते हे आपले आजोबा, हे आजोबा आहेत ना, ते मला पैसे पाठवतात. मी कशाला गुंडागिरी करतो मारायला? मरू दे, आपल्याला नाही जमत बाबा, आपण तसं नाही बाबा. तू मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सगळं काही माहितीये. ही गोष्ट जर आईला समजली तर तुझ्या बरोबर मीही घरातून बाहेर. ते तर आहे. तू पण वेड्यासारखा करतोस. अरे ही बघ, पौर्णिमा आली. पौर्णिमा, थांब. इतका का उशीर? क्लासला उशीर झाला. जात, आई वाट पाहते केव्हापासून. चल 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 चावट. आजकालच्या मुली म्हणजे तुला सांगतो, तू विषय बदलण्याचा प्रयत्न करू नको. नाही, मी कुठं बदलतोय? मला खेळ ना, तू खेळ. मला काय उगाच होते. आई, तू हो बाजू, मी भांडी घासते. आली मोठी भांडी घासायला. गुमान अभ्यास कर जा. घासते नाही. जा म्हणून सांगितलं ना, नाहीतर आयुष्यभर हेच करायला लागल तुला. जा.
हा बेटी, अगं कशासाठी चालली एवढी लाडीगोडी? काय आहे अप्पा, तुम्ही माझं क्लीन बोर्ड करून टाकलं. अप्पा अप्पा, आज पोहायला जाताना मी प्लीज माझी बाईक घेऊन जाऊ? बाईक? नाही. हे बघ बेटी माधुरी, तुला अजून नीट बाईक चालवता येत. हे बघ, त्यापेक्षा ड्रायव्हरला सांगून कार घेऊन जा. आम्ही नाही कारनी जाणार. आम्हाला काही मन आहे की नाही, काही स्वातंत्र्य आहे की नाही? अगं तसं नव्हे बेटी. आम्ही नाही कोणाची बेटी बेटी. अगं हे रुसूबाई, अगं हे बघ, मी जर तुला बाईक घेऊन जायची परवानगी दिली तर मग तू आमची बेटी आहेस ना? अप्पा अप्पा, तुम्ही किती चांगले. हो, पण रस्त्यानं बाईक शिस्तीने द्यायची, जास्त वेगानं पळवायची नाही. मुळीच नाही. नाही तर देशील एखाद्याला धडक. नाही अगदी जपून चालेल. जपून. ओके ओके, बाय. अच्छा. काय गो, कशी चालवतेस गाडी? अगे नवी नवी गाडी चालवताना असंच होतं. चल बस लवकर. सांभाळून बसा. हो हो, बसू ना. हो बस. बसलीस? हो. पण नीट चालव हो गाडी. हो. इन्शुरन्स काढलायस ना? हो हो. मग हरकत नाही. बघ, जीव मुठीत धरून ठेव. हो हो. नोकरी तुला सांगतो, सगळं बिझनेस करूया. परत एका माणसाकडे गेलो तो नोकरी मागायला, असला वैताग दिला साल्यानं. सांगतो दगड घ्यावा डोक्यात घालावं असं वाटलं. उचलून सरळ खिडकीच्या बाहेर फेकून द्यावं. निर्लज्ज कुठल्या सॉरी पण म्हणत नाहीत. अरे ते शिकत असतील. एलचा बोर्ड नाही का बघितला? एल म्हणजे काय? एल फॉर लर्निंग. एल फॉर लव. LOVE. श्रीमंताच्या पोरी दिसत आहेत. गरीबाच्या मुली मोटरसायकलवरून कशा जातात? श्रीमंताच्या पोरी आहेत आणि दिसायलाही सुंदर आहेत. विचार काय लग्नाचा विचार आहे वाटतं? हो, तीच आयडिया आहे. अशा पोरींच्यावर लव करायचं म्हणजे आपली बेकारी जाईल, मस्त नोकरी मिळेल. काय कशी वाटली आयडिया? पोट भरून मार खाण्याची आयडिया चांगली आहे. तू नुसतं मारच खात राहा. त्या बागेत गेला. चल 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 लवकर चल. बघ, आणलं की नाही तुला व्यवस्थित? जिवंत आहेस ना? चांगली हातीपायी धड. उगीच घाबरत होतीस. अच्छा, इकडे आल्या काय? घोस. कोण? मी? अरे घाबरतो. पण त्याला लागलं नाही, फार बरं झालं. काय स्वतःला मोठे मजनू समजत होते? हो ना. कसे पळवून लावलं त्याला. कुणी मारलं फुल? अगं इथून पण कोणीतरी मारलं फुल. तू तिथे जा, मी इथे जाते. बघूयाच कोण मारते ते. चिमा 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 मी तुझा भीमा. हे उमा 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 मी तुझा गामा. चिमा 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 मी तुझा भीमा. हे उमा 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 मी तुझा गामा. ओ चिमा, हे उमा, हे चिमा, हे उमा. उडी डिडी उडी डिडी उडी डिडी. ओ हो 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 हा हा हा. जवानीची लॉटरी फुटली. हे प्रेमाला धुंदी आली. जवानीची लॉटरी फुटली. हे प्रेमाला धुंदी आली. तू तर माझी सीता, मीच तुझा गरामा. तू तर माझी सीता, मीच तुझा गरामा. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. चिमा 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 मी तुझा भीमा. हे उमा 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 मी तुझा गामा. चिमा 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 मी तुझा भीमा. उमा
उमा उमा उमा उमा मी तुझा गामा ओ चिमा ए उमा ए चिमा ए उमा डिडी डिडी उडी डिडी उडी डिडी ओ ओ ओ ओ हा 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 चोरून दे ग मेवा कशाला रुसवा फुगवा अग चोरून दे ग मेवा तू तर माझी नीता मीच तुझा ग दामा तू तर माझी नीता मीच तुझा ग दामा ओ ओ ओ ओ ओ ओ ओ चिम्मा 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 मी तुझा भीमा ए उमा 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 मी तुझा गामा चिम्मा 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 मी तुझा भीमा ए उमा 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 मी तुझा गामा ओ चिम्मा ए उमा ए चिम्मा ए उमा कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी तुला साथ दिली. अरे एल फॉर लव ची सुरुवात आहे ही. तिचा मखमली हात माझ्या गालावर फिरला कसं अगदी मोरपीस फिरल्यासारखं वाटलं रे. समजली आपली करणी. अरे एक आयडिया फेल गेली म्हणून दुसरी जाईल काय. एल फॉर लव ची सुरुवात आहे. चला फार शहाण्या भरपूर झाला. अरे माझा एक थोडासा चल रे. चल ना. हा कुठे? घरी. घरी येतो पण आधी सांग तू देवाकडे काय मागितलंस? देवाकडे काय नाही. खरंच काय नाही? आम्ही नाही सांगणार. लाजली 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 नको सांगू. मी देवालाच विचारतो. काय रे देवा हिने तुझ्याकडे काय मागितलं? हा तू पण नाही सांगणार? ठीक आहे मी काढतो आणि तुला येऊन सांगतो. अरे अगं 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 अरे पण मला सांगण्यासारखी नाही अशी कोणती गोष्ट आहे? अरे पण सगळ्याच गोष्टी. बरं राहू दे तुला सांगायचं ना सांगू नको जा. का रागवलास? सचिन सचिन मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी तुला किती सभ्य समजत होते पण तू माझा विश्वासघात केलायस. प्रेमाचा अर्थ तू असा घेतलास? नाही सचिन प्रेम हे निर्मळ असतं पण तुझ्या प्रेमात मला वासना दिसली. वासना. शी. घाबरलास ना? अरे खरडे घाशी कसली करतोयस? माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आयडिया. नोकरी मिळवायची. ते आप्पा आहेत ना आप्पासाहेब त्यांच्याकडे आपण जायचं. म्हणजे तू त्यांच्याकडे नोकरी मागायचीस. मी लगेच चाकू हल्ला करणार. तू त्यांना वाचवायचंस. त्यांची सहानुभूती मिळवायची. मग ते लगेच तुला नोकरी देणार. तुला नोकरी मिळाल्यावर मला देशील ना नोकरी? तुझ्या डोक्यात असले उलटेच विचार असतात का नाही आले? चाकू हल्ला कशाला करायला पाहिजे? त्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊ. त्यांच्या पाया पडू. अरे वा. आणि नोकरीसाठी विनंती करू. हो साधू महाराज कुठल्या युगात वावरताय? आजकाल बेकार तरुणांची रीग लागले रीग. प्रत्येक तरुण जर भीक मागायला लागला ना तर कोणालाच भीक मिळायची नाही. आपलं ताट आपणच तयार करायला पाहिजे. तू काय मला या लफड्यात पाडू नकोस. त्यापेक्षा असं करतो. काय काय काय? मी चाकू फेकतो. तू त्यांना वाचव. अरे आणि मिळव नोकरी. आता काय सांगायचं? चाकू फेकतोय आणि ते आपलं काम नाही आमच्यासारख्यांचं. अच्छा तू लागेल कुठं तरी. तू आलू फिरो बाबा ते. मी कसा चाकू आजचा फेकायचा. तुझ्या मनासारखं. तुला आसरा दिला ही माझी चूक झाली. माझ्या बहिणीवर डोळा ठेवतोस? नाही मला मारू नको. रामखोर. कोण येड्याला काय झालं? आणखी राम नाम सत्य. राम नाम सत्य. आणखी येडा झाला. मला भीती वाटते. काळजी करू नकोस. सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित कर. आणि बघ काय चुकलंच ना तर वांदे होत.
अरे विजय, आपण आपला प्लॅन कॅन्सल करूया. कबडे घाबरतो कशाला? मी आहे ना. काय सोक्ष मोक्ष लावायचं आजच लावायला पाहिजे. हा बघ, हा चाकू घे, नीट वार कर, नाहीतर मी वर आणि तो खालीच राहायचा. जा त्या झुडपात लप. जा 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 तू जा जा जा. नमस्कार. कोण? मी विजय देशमुख. हा, नुकताच ग्रॅज्युएट झालोय. नोकरीसाठी तुमच्याकडे आलो हे. रमेश, लवकर ये, लवकर ये. कोण आहे बघ, बघ, लवकर बघ. विजय, थोडक्यात वाचलास. अगदी प्राणावरती बेतलं होतं. आप्पा, हाच तो ज्यानं तुमच्यावर चाकू मारला. विजय, याला ओळखतोस तू? विजय नाही. आज घ्या याला. आपण बोल, कोण तू? कुठला? आप्पांच्यावर हल्ला का केला? मला खरंच माहिती नाही. मी रस्त्याने चाललो होतो. मला खरंच. मग तू पळून जायचा प्रयत्न का केलास? बोल. मग तू पळून का चालला होता? सांग. मग तुम्ही मला जबरदस्ती नेत असताना मी काय हो? तुला पंच नाव सांगितल्यावर तू यायला नकार का दिलास? तू खोटा बोलतोयस. तू पंचाचा माणूस आहे. नाही नाही, मी कुणाला ओळखत नाही. फार दुखतंय का? थांब, मी आलो. आपण आता हे काय करणार आणखी? काय झालं? काय म्हणतोय हा? काही सांगायला तयार नाहीये. नाही आप्पासाहेब, मला यातलं खरंच काही माहिती नाही. मी हल्ला केलेला नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रमेश, सोडून द्या याला. बघतो तुला. मालक, आज एका तरुणानं सायंकाळी 5 वाजता आप्पांच्यावर चाकू हल्ला केला आणि तोही सम आपलाच आहे असं समजून त्याने त्याचा रिमांड घेतला. असं? शोधा त्याला आणि माळावर घेऊन यायचा. पाहिजे. आप्पासाहेब, मला हे कळलं नाही, हे कराटे, हे प्रशिक्षण कशासाठी? त्याचं काय विजय? आजच्या तरुणांच्यात शिस्त, सहनशीलता, नम्रता निर्माण व्हावी आणि आत्मसंरक्षणासाठी त्यांनी शक्तीची जोपासना करावी, एवढाच उद्देश आहे याच्यात. आता तू बघितलंस, तुझ्यावरती हल्ला करणाऱ्याला आमच्या तरुणांनी किती झटकन पकडलं. हो, पण मी काय करावं असं वाटतं तुम्हाला? तू, मला वाटतं विजय, तू ग्रॅज्युएट आहेस नाही? तेव्हा तू पोलीस सब इन्स्पेक्टरच्या कोर्सला जावंस. अर्थात तुझी हरकत नसेल तर. माझी हरकत कशाला असेल, पण मला तिथे ऍडमिशन. मी प्रयत्न करतो बस. आणि एक गोष्ट, तू आजपासून इथंच राहायचंस. हो, पण नाही, माझं ऐकायचं. एक मिनिट, मी आलोच.
काय रे हा? त्या दिवशी स्विमिंग टँक वरती छळलंस मला, आता घरात येईपर्यंत बदल गेली तुझी. कशाला आलायस? पण तुम्ही माझं ऐकून घ्या. अच्छा, म्हणजे पांढरं फडकं लावून माझ्या आप्पाला फसवायला आलास काय तू? आधी बाहेर बाहेर आधी अगं माधुरी, काय चाललंय? काय चाललंय सोड काय? त्याला. या लबाड माणसाला आपल्या घरात हकलं होते मी. चल. हा चांगला माणूस आहे, तुला माहिती रे अजून. हा चांगला मुलगा? अहो अप्पा तुम्हाला ऐक माझं, आज माझ्यावरती चाकू हल्ला झाला. काय? बहुतेक पंताच्या माणसाने केलं. अगं हा मध्ये आला म्हणून मी वाचलो. माहितीये तुला? आय एम रिअली सॉरी. सॉरी, त्याला पण सॉरी. आय एम सॉरी मिस्टर. विजय देशमुख. आय एम सॉरी मिस्टर विजय देशमुख, आणि थँक्यू व्हेरी मच माझ्या वडिलांचे प्राण वाचवल्याबद्दल. काय करायला गेलो आणि काय झालं रे संजय? मी तुला चुकीचा मार्ग दाखवला. मला माफ कर संजय, माफ कर. एवढी रात झाली, अजून कशी आली नाही ती पोरं. माझा जीव तर अगदी खालीवर व्हायला लागलाय. आई ग पोरी, आई तुम्ही असा धीर सोडला तर कसं होईल? अरे होय र, पण ती पोरं कुठे जेवली असतील? त्यांच्या जेवणाची काळजी तुम्ही करताय? मी त्यांना लहानपणापासून ओळखतो, ते कुठे उपाशी मारणार नाहीत. अहो नोकरी मिळाली असेल म्हणून आले नसतील, येतील इतक्यात. अरे होय की र, ते माझ्या ध्यानातच आलं नव्हतं बघ. मग चल चला 2 घास खाऊन घेऊया. मला का आणलं इथं? तू अप्पांवर हल्ला का केलास? मी त्याला जिवंत सोडणार नाही. शाबाश, तुझा हा निश्चय आवडला आपल्याला. सनी, हे पैसे याला आपल्या आउट हाऊस वर घेऊन जा आणि याची सगळी व्यवस्था लाव. 1-2-3 दिवस विश्रांती घे, नंतर आपण सावकाश बोलू. हा जनी जा. मालक, हे काय केलं? काय झालं? एका अनोळखी माणसावर एवढा विश्वास? बच्चा, इतक्यात नाही कळायचं तुम्हाला. साहेब, साहेब या. सावकाश सावकाश. लाईट गेली वाटतं. साहेब, ही किल्ली घ्या. आत उजव्या बाजूला सोफा आहे, तिथे थोडी विश्रांती घ्या. तोपर्यंत मी लाईटची व्यवस्था करून येतो. साहेब, काय झालं? अरे सनी, याच्या चेहऱ्यावर खुणा कसल्या? अहो ताई साहेब, या साहेबांनी एका मुलीची अब्रू वाचवली. गुंडांबरोबर मारामारी झाली, त्यात त्यासनी मार लागला. आणि हे सगळं मालकाने बघितलं आणि आपल्याजवळ त्यासनी ठेवून घ्यायला सांगितलं. पण ताई साहेब, तुम्ही इथं कशा? अरे सनी, बंगल्यात त्रास नको म्हणून अभ्यासासाठी मागच्या दाराने मी इथं आले. लाईट गेल्यामुळे सोफ्यावर पडले, तिथंच झोप लागली.
साहेब तुम्ही आराम करा. तू कोण आहेस, काय आहेस याची काही माहिती नसताना मी तुझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकतोय आणि ती तू व्यवस्थित पार पाडशील याबद्दल माझी खात्री आहे. आपले माझ्यावर फारच उपकार झाले. अरे उपकार कसले, बैस ये. हे बघ संजय, आपल्या कंपनीचा माल इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतोय. हा, तेव्हा सर्वप्रथम कामाची माहिती करून घ्यायची आणि मन लावून काम करायचं. तुम्ही काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मी कसली काळजी करतोय. पप्पा, काय झालं? पप्पा मला पिकनिकला जायचंय, मला 2000 रुपये हवेत. संजय, ही माझी मुलगी प्रिया, एकुलती एक आणि लाडावलेली पण समजदार आहे. आणि प्रिया हे आपल्या कंपनीचे नवे मॅनेजर संजय. हॅलो. हॅलो. पापा पैसे? हा, ते तू केशर कडून घे आणि यांनाही बरोबर घेऊन जा, यांची ओळख करून दे. निघा तुम्ही. चला ना. साहेब. येस. आपल्याला बहादूरगावी शाखेच्या उद्घाटनासाठी जायचंय. हो, गाडी तयार आहे. आलोच. बरोबर, चला. सायकल फेरीचा समारोप, 10 वाजता महिला मंडळाची चर्चा, 11 वाजता नमस्कार. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार अप्पासाहेब. आज सकाळी सकाळी काय चाललंय? आमचे दैनंदिन कार्यक्रम. तुम्ही काय काम काढलंय? अहो माझं कसलं आलंय काम भाऊसाहेब? आम्ही पडलो सोशल वर्कर. एक नवीन स्कीम घेऊन आलोय. काय काय नवीन स्कीम काय काढली? स्कीम अशी आहे की आपल्या कृष्णानगरमध्ये एक सहकारी साखर कारखाना उभा करावा. असं सुंदर सुंदर कल्पना आहे. पण आपली मदत मार्गदर्शन हवं. अरे आमचं सहकार्य आणि मार्गदर्शन तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही चालत राहा, आम्ही पाठीशी आहोत. आम्ही हक्काची माणसं आहोत. त्याची खात्रीच होती भाऊसाहेब. तुम्ही अशा कामात मला कधीही विरोध करणार नाही, उलट प्रोत्साहनच देणार. थँक्यू. हे फार औपचारिक झालं. अरे आम्हाला तुम्ही समजून घेत नाही. तसं नाही, पण तुम्ही पंतांची सुद्धा आहे ना. काय माणूस मोठा खतरनाक आहे. मलाही आवडत नाही त्याचे ते धंदे, गुंड प्रवृत्ती. पण होतंय काय अप्पासाहेब, आम्ही शेवटी सार्वजनिक माणसं, मिनिस्टर आहोत. आम्ही कुणाला दुखून नाही चालत ना. तुमचं चालू द्या. बरं येऊ मी. हो, आणि संकोच बाळगायचं कारण नाही. आमचं सहकार्य तुमच्या पाठीचे आहे. दूध घेणार का चहा? नाही आता काही नको. हे बघा कामं फार पडलेली आहेत. येऊ या 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 या. आई, तू फार काळजी करतेस. अगं संजू दादा आणि विजू दादा लहान आहेत का? येतीलच ते. आई आई आई,
मला नोकरी लागली. हो, आता मी तुला एका मोठ्या डॉक्टरला दाखवतो आणि तुझा इलाज करून घेतो. तुला बरं वाटेल. अरे काय येडा का शाना तू? काय झालं? मी काय आजारी आहे व्हय? मग अरे माझ्या विजूचा आणि संजूचा पत्त्या जरी नुसता कळला तरी बी मला बरं वाटेल बघ. असं होय? लक्ष्मी काकू. हा, पोषमन आला. बघतो का आणले ते. काय पत्र आणलंय? नाही पत्र नाही, मग मनी ऑर्डर आहे. मनी ऑर्डर? कोणाची? संजय इचारे. संजयची मनी ऑर्डर? आद्या, पण काकू आजारी आहेत. मी घेतले चालेल ना? हो चालेल की. या इकडे. या सही करा. या 1000 आहे. बर. आई काय र? आई 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 संजयची मनी ऑर्डर आली बघ. काय असं होय? हो. अरे मग पत्ते असेल की त्यात? थांब बघतो. पत्ता लिहिला नाही ग. पुण्यावरनं पाठवले. पोरानं पत्त्या कळवला नाही? नाही. पैसे पाठवले पोरानं पर पत्त्या नाही कळवला. अरे त्यानं नुसता पत्त्या जरी कळवला असता तरी मला लई आनंद झाला असता र. पैसे पाठवले पत्ता कळवला नाही काय? हा, आता आलं माझ्या ध्यानात. काय र? अगं त्यांना एक मोठी नोकरी लागली असणार आणि आपल्याला एक आश्चर्याचा धक्का द्यायचा असेल त्यांना. कसला र? अगं अचानकपणे येऊन आपल्या सर्वांना घेऊन जायचं असेल. असं म्हणतोस र? ते बी खरंच असेल म्हणा. माझ्या पोरानं लई कष्ट घेतलं रे. त्याचं फळ त्याला देवानं दिलं. माझं समद्या पोरासनं नोकरी लागली. आता ती दोघं आली का नाही म्हणजे मी सगळ्यांची लग्न लावून मोकळी होईन. अरे बरेच दिवस झाले तुला एक विचारतोय. काय? तुझी आई सगळ्यांचं लग्न लावून देते असं मी ऐकलंय. आपल्या लग्नाचं नक्की ना? आता मी काय सांगणार, तुम्हीच सांगा ना. तुम्ही म्हणजे अरे तुझ्यावर तू अगदी तुम्ही वरती आलीस. नक्कीच काहीतरी बदल झालाय. काय? बदल नाही. संजू दादा आणि विजू दादा आले की ते सांगतील तिथे मी लग्न करणार. म्हणजे मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय तर राहिलं कुठच्या कुठेच. अरे अरे 4 पैसे मिळालेत म्हणून शिक्षण करता करता मी नोकरी करतोय. त्याचं तुला काय नाही. हसू नकोस. आणि एवढं तू तुझ्या भावाला आपल्या लग्नाच्या विचारू शकत नाहीस. ठीक आहे, मी पण ठरवलं. आता आज जन्म ब्रह्मचारी राहतो. दाड्या मिशा वाढवतो आणि हिमालयात जाऊन बसतो. खरंच? लाज नाटक विचारायला खरंच? हे बघ घरी सरळ ये. हे बघ नाहीतर एखाद्या मजनू सारखा कपडे फाडून रस्त्यावरून हिंडत बसशील. हस्तेवरनं. भोसेवाले वाटतं. नमस्कार. या या भाऊसाहेब या या. बसा. भाऊसाहेब आज आम्हा सेवकांची कशी काय आठवण झाली? अहो तुम्ही बोलून घ्यायचं, आम्ही आलो असतो. तुमची खूपच प्रगती झाल्याचं कानावर आलं. तुमचं कौतुकही बरंच चाललंय. म्हटलं प्रत्यक्ष बघून यावं. आपण आलात मला फार फार आनंद झाला. अहो तुमच्या त्या दौऱ्याच्यामुळे तुम्हाला आमच्या संस्थेच्या उद्घाटनाला सुद्धा येत आलं. पण आज मात्र आपण संस्थेला नक्की भेट. जरूर जरूर. आपण माधुरी कुठे दिसत नाही. लग्न वगैरे करून टाकलं काय? अहो तिचं शिक्षण पूर्ण व्हायचंय. कॉलेजात गेले. मला वाटतं तोपर्यंत आपण संस्थेला भेट निघूया. पण चहा घेऊन जाऊ. चहा कसला घेताय अप्पासाहेब? संध्याकाळी निवांत बसूया. भाऊसाहेब मी मला कल्पना आहे अप्पासाहेब. आमच्याशी गप्पा मारत बसा. उठा. अप्पासाहेब बघा.
मालकिनी मनाली खुश झाले बरं. अरे तुम्ही राहू दे. केव्हा आला तुम्ही? अरे मी केव्हाच चाललोय की चालू तुमचा परिसर पाहायला मनाली प्रसन्न झाली. अप्पासाहेबांनी खूप कष्ट घेतले, सरकारातून क्रांतीच केली. अहो पण भाऊ साहेब, अहो तुमचाही त्या सिंहाचा वाटा आहे. हा तुमचे मार्गदर्शन हे माझ्या श्रमापेक्षा श्रेष्ठ आहे. हा मुलगा कोण? हा विजय देशमुख. म्हणजे माझ्यावरती जेव्हा चाकूचा हल्ला झाला त्यावेळी यानंच माझे प्राण वाचवले. अरे वा. आणि त्यात तो स्वतः जखमी झाला. हुशार आहे, ग्रॅज्युएट आहे. आता माझ्या इतक्या संस्था आहेत, पण विजयाला PSIच्या ट्रेनिंगला पाठवावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही कधी बोलला नाही साहेब? राहूनच गेलो. PSIचं ट्रेनिंग करायचंय, मी करतो व्यवस्था. सचिवाला सांगतो ऑर्डर पाठवून देऊ. विजय खुश ना? आपला आशीर्वाद असतो. गले में खराश, विक्स की गोली लो. कोण दरवाजा ठोठावतोय? हॅलो. अरे फोन चालू आहे वाटतं. हॅलो, रॉंग नंबर. हा भीमा 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 मी तुझी चिमा. गमा 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 मी तुझी उमा. कशी दिसते मी? खरंच फार सुंदर दिसताय तुम्ही. मी तुम्हाला आवडते ना? हो. नाही अहो काय झालं माहितीये, माझी एक मैत्रीण आहे प्रिया, ती स्विमिंग टँक वरची. गेले 15 दिवस ना मला ती भेटलीच नाही. अरे रे, वाईट झालं. म्हणून की नाही मला खूप एकटं वाटतंय. बाहेर हवा बघा ना किती छान पडली ते. खरंच की. तुम्ही माझ्या बरोबर फिरायला येता? हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तसा माणूस नाही, अगदी साधा माणूस एकदम. गैरसमज? मग त्या दिवशी स्विमिंग टँक वरती माझ्या मागे मागे फिरत होता ते काय होतं? ते काय होतं म्हणजे तुमची ओळख वाढून मला नोकरी मिळावी ना म्हणून. असं म्हणतोय. पण तुम्हाला गंमत माहितीये का? नाही का? सांगू? सांग. माझ्यामुळे तुम्हाला मिळणारी ही नोकरी माझ्यामुळे जाऊ शकते जर तुम्ही माझ्याबरोबर फिरायला आला नाहीत तर. अहो मी तुमच्यावर फिरायला लोक काय म्हणतील? त्यांना घेऊन जा. काय? मी येतो ना. नाही कुठे म्हटलं. चला. काय काय कटकट आहे रे बाबा. मनीची समजून घे ग रंगू दे या भेटी. रंगन भीचे रंगून गेले आज कुणाच्या साठी. प्रीत मनीची समजून घे ग रंगू दे या भेटी. ताल नवा घेऊन आला. ताल नवा घेऊन आला. आज नवे सूर, आज नवे सूर. सजनी हे सजनी, सजना ओ सजना. नको जाऊ ग तू दूर दूर. अशी लावू नको रे हुरहूर. नको जाऊ ग तू दूर दूर. अशी लावू नको रे हुरहूर. कहाणी दोन जीवांच्या एक म्हणाला. दोन जीवांच्या एक म्हणाला. प्रीतीचा अंकुर, प्रीतीचा अंकुर. सजनी हे सजनी, सजना ओ सजना. नको जाऊ ग तू दूर दूर. अशी लावू नको रे हुरहूर. नको जाऊ
केशरी पान फुलांचे आज कुणाला भान कुणाचे तुझ संगी हे यौवनाचे आज पाहते स्वप्न उद्याचे वाऱ्यावरती केस तुझे ग वाऱ्यावरती केस तुझे ग करती भुरभूर करती ग भुरभूर सजनी हे सजनी सजना ओ सजना नको जाऊ ग तू दूर दूर अशी लावून पुरे हुरहुर नको जाऊ ग तू दूर दूर अशी लावून पुरे हुरहुर निळे निळे अंबर रिमझिम चांदणे राणी बनिया डुलती पाने स्वर लहरिया कोकिळ गाणे सात सुरांचे मिलन होणे तू तर माझ्या अमर प्रीतीचे तू तर माझ्या अमर प्रीतीचे रसाळ ग अंगूर रसाळ ग अंगूर सजनी हे सजनी सजना ओ सजना नको जाऊ ग तू दूर दूर अशी लावून पुरे हुरहुर नको जाऊ ग तू दूर दूर अशी लावून पुरे हुरहुर यशस्वी हो. विजय, आज तू PSI च्या ट्रेनिंग साठी नाशिकला चाललायस. तिथं नीट अभ्यास कर. हो येतो मी. हो. मी आलेच अप्पा. माधुरी तुझ्याशिवाय इतके दिवस राहायचं म्हणजे ही बॅग घ्या आणि नाशिकला जा आणि इन्स्पेक्टर बनून परत या, नाही तर तसाच परत येशील. तुझी आठवण आली तर जप करायचा जप आणि माझा फोटो पाहायचा. हे बघ विजय, तू जर इन्स्पेक्टर बनून परत आलास तर मी दारात तुझ्या स्वागतासाठी उभी अरे आहे. वा. पण जर का तसाच परत आलास तर मी तुझं तोंड सुद्धा बघणार नाही. ते ठीक आहे पण जरा तोंड ओळा कपली जरा अरे अजून तू इथंच? ते तोंड ओळा कपला पाय काय? अरे गाडी चुकेल. हो गाडी चुकेल. चल लवकर तू चल. काळजी घे स्वतःची, कळलं ना? ठीक आहे हो, काळजी करू नको. सगळं ठीक आहे. तू आधी गाडीत बस. आठवण येणार ग तुझी पण. गाडीला उशीर होईल. हो पण ती तोंड ओळख राहिली ते बाय, बेस्ट ऑफ लक. बाय. हाय हाय. काय ग इतक्या तातडीने कशाला बोलवलं अगदी? अगं तुला सांगायचं म्हणजे परवाच्या त्या 2 तरुणांनी आपल्याला छेडलं की नाही, त्यातला एक तो संजय होता ना, तो माझ्या पप्पांच्या कंपनीत कामाला आहे. काय? तो फार चांगला आहे, हुशार आहे आणि की नाही त्याचं माझ्यावर प्रेम आहे. तरीच इतके दिवस खेळायला आली नाहीस काय? आणि तुला माहितीये त्याच्याबरोबर तो दुसरा तरुण होता ना विजय, इकडे आमच्या घरी राहायला लागलाय. आणि अप्पानी ना त्याला पोलीस इन्स्पेक्टरच्या ट्रेनिंग साठी पाठवलंय. आणि ट्रेनिंगहून तो परत आला की तो माझ्याशी लग्न करणार आहे. अय्या, तो तुझ्याशी लग्न करणार आहे तू आता सांगते? किती विचित्र योग आहे ना माधुरी. आपण मारलं, ज्यांचा अपमान केला तेच आपल्या जीवनाचे जोडीदार बनणार आहेत. अगं शेवटी या ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात. आयुष्यात जे घडायचं ना तेच घडतं. विजयचं ट्रेनिंग संपून तो परत आला ना की आपण 4 जण मिळून सागरेश्वराला जाऊया. हो नक्की, अगदी नक्की जाऊया. विजय
माधुरी, अगं कोण आहे? आप्पा, इन्स्पेक्टर विजय देशमुख आलेत. अगं पण त्याला दारात काय उभं केलंस? आत बोलव ना. यावं इन्स्पेक्टर साहेब. ये. हा, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हा, एक बरं झालं तुझं पोस्टिंग इथंच झालं. हो, पण आता एक जबाबदारी तुझ्यावरती आली. म्हणजे आपल्या भागात चालणारा जुगार, स्मगलिंग, काळा बाजार हे सगळे काळे व्यवहार ताबडतोब थांबले पाहिजे. इन्स्ट्रक्शन मिळाले. अच्छा. अप्पा, तुमचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद मागे असताना आम्ही कोणाला देत नाही. तुझ्यासारख्या तरुणाच्या पाठीशी माझे आशीर्वाद सदैव आहेत. हा, आगे बढो अँड गुड लक. दॅट्स इट. संजय आणि या गँग मध्ये इम्पॉसिबल. आताच त्याच्या घरी गेलं पाहिजे. हॅलो माधुरी, हा मी विजय बोलतोय. हो हो, पण काय ते आपल्याला कॅन्सल करायचं आहे. ऐक ऐक, तू माझा ऐक. हे बघ, आपल्याला ताबडतोब संजयच्या घरी गेलं पाहिजे. हो हो हो, जाताना तुला पिकअप करतो. ओके, थँक्यू डार्लिंग. हा, पुढे. थांब जरा वाचून सांगतो. पौर्णिमा. अरे बिजू दादा, तू थांब, मी आईला बोलवते. आई, आता बिजू दादा आलाय. कोण, विजय? आणि इन्स्पेक्टर कधी झालास? आणि शिकवणी कशी चालली तुझी? म्हणजे शिकवणी व्यवस्थित कर, नाही तर विद्यार्थ्यांनी बिघडेल. आई नमस्कार करतो. शांत हो. अरे हिरा कोण? काय र, मला न सांगता लगीन केलंस होय? म्हणजे काय आई, संजू कुठं दिसत नाही. संजू? अरे दोघं मिळून गेला असा, मलाच विचारतोस होय त्याचा पत्त्या? अरे संजू नसतो पैसे पाठवतो, पण पत्त्या पाठवत नाही. तुला नाही ठाव? खरं म्हणजे आई, आम्ही तुम्हाला त्याच्याविषयी. त्याचं काय आहे म्हणजे? संजू कुठे असतो, काय करतो, कळतच नाही. संजय, बरं झालं तू इथं आलास. मुद्दामूनच मी तुला इथं बोलवलंय. आज काळ्या यादीत मी तुझं नाव वाचलं, ते सुद्धा पहिलं. असं? पण याला काही पुरावा? पुरावा नाही म्हणून तर तू हिंडू शकतोयस. नाही तर मी तुला केव्हाच अटक केली असती, भेड्या ठोकल्या असत्या. विजय, पुरावा असला तरी तू काही करू शकत नाही, कारण तू माझा मित्र आहे. कर्तव्यापुढे मी मित्राला मान देत नाही. हा, मित्र म्हणून एक सल्ला देऊ शकतो. अजूनही तू एक काळे धंदे सोड, मी तुला एक चांगली नोकरी देतो. विचार कर. बेस्ट ऑफ लक. मूर्ख, पैसा हाच सर्वश्रेष्ठ आहे. हॅलो हॅलो, प्रिया होतीस कुठं? निदान आज तरी आठवण झाली म्हणायची. नाही ग, तशी आठवण नेहमीच येत असते. प्रिया, प्रिया, माझं तुझ्याकडे काय महत्वाचं काम आहे, अतिशय महत्वाचं. काय? माझ्याकडे? तू प्लीज ताबडतोब इंदिरा गार्डनला निघून येशील? ठीक आहे.
मी येते थोड्या वेळात. बर लवकर या, मी तुझी वाट पाहते. बाय. काय एवढं अर्जंट काम पडलंस माझ्याकडे? प्रिया शी, कसं सांगू समजत नाहीये. अगं बोलावलंस तर सांग ना. प्रिया तुझं संजयनं स्मगलिंग मध्ये अडकलाय. हो, पोलीस स्टेशन वरती ब्लॅकलिस्ट मध्ये पहिलं नाव आहे त्याचं. कालच विजय म्हणाला मला. विजयने त्याला घाणेरड्या धंद्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही केला त्याचं ऐकायला तयार झाला नाही. तो निदान तुझं तरी ऐकेल म्हणून म्हणते प्रिया, त्याला या घाणेरड्या धंद्यापासून दूर खेच. संजय, संजय, मला तुझ्याशी बोलायचंय. काय? तू काळे धंदे करतोस असा तुझ्यावर आरोप आहे आणि पोलीस स्टेशनला ब्लॅकलिस्ट मध्ये तुझं नाव आहे. अगं वेडी की काय तू? मला नसते धंदे करायची काय गरज पडली? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही, मी खात्रीपूर्वक सांगते. मग तुला तुझ्या वडिलांचंही नाव समजले असेलच, कारण तेच या धंद्याचे सूत्रधार आहेत. माझे पापा? शक्यच नाही. तुझ्या पापांचा पडदा माझ्या पापांच्यावर कशाला टाकतोस? असं मग ते आल्यानंतर तूच खात्री करून घे. काय कशाची खात्री करायचा विषय चाललाय? पापा, पापा हे मी काय ऐकते? काय काय झालं? काय पापा तुम्ही काळे धंदे कर? पुन्हा तोंड उघडचे तर खबरदार. तर आज म्हटलं ना. अरे संजय, तिला एक कळत नाही, पण तू काय मूर्खासारखा बोलत होतास तिच्यावर? छे छे, तीच विचारत होती. काय? बरं ते जाऊ दे. साताऱ्याची एक पार्टी आहे, त्यांना माल द्यायचा की नाही हे विचारण्यासाठी मी इथं आलो होतो, कारण ते लोक पुन्हा क्रेडिट मागतायत. द्या पाठवून द्या, माल पाठवून द्या. अरे आपले पैसे बुडवणं इतकं सोपं नाही आहे. आणि आता तुम्ही माणसं ओळखायला शिका. त्याला निघा. कार्टीला कुठून कळलं कळत नाही. मी काय म्हणते पौर्णिमा, आपण लग्न केलं तर? लग्न? अरे पण अशी घाई का? आणि घरातली माणसं काय म्हणतील? काय म्हणतील? शुभमंगल सावधान असं म्हणतील. सावधान. आणि खायचं काय? खायचं काय? इकडे तुला माहितीये मला नोकरी आहे. हो रे, पण तुझ्या एवढ्याशा पगारात आपलं चालायचं कसं? का नाही चालणार? आजपर्यंत मी तुला काही कमी पडू दिलंय का? या पुढेही पडणार नाही. ते खरं रे, पण इतकी घाई का? तू काय म्हातारा झालास का? नाही, मी तरुण आहे हे मला माहित आहे, पण काय की म्हटलं तू म्हातारी व्हायच्यात लग्न करून टाकलेलं बरं. काय काहीतरीच काय रागवलीस? तरुण तू तरुणी, तू तरुण मी तरुणी, अशी आपुली मस्त जवानी,
चल खेळू धुंदीत राणी अरे नको नशेत छिडू आणि अग ये चल प्रीतीची गाऊ गाणी हो मी तरुण तू तरुणी तू तरुण मी तरुणी सगळी प्रेम दिवानी चल करूया खळबळ राणी मी चंद्र तूच चांदणी अरे नको नशेत छिडू आणि अग ये चल प्रीतीची गाऊ गाणी हो मी तरुण तू तरुणी तू तरुण मी तरुणी दरी हे दुरून पाहुनी मनी प्रीत ही आली भरुनी दिसलीस आज तू नयनी अरे नको नशेत छिडू आणि अग ये चल प्रीतीची गाऊ गाणी हो मी तरुण तू तरुणी तू तरुण मी तरुणी आहे फार पुराणी ठेवू नाते परत जन्मुनी दोघे फिरूया आपण वनी अरे नको नशेत छिडू आणि अग ये चल प्रीतीची गाऊ गाणी हो मी तरुण तू तरुणी तू तरुण मी तरुणी आई संजू 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 अरे तू कवा आलास रा आत्ताच पौर्णिमा सचिन अरे या माझं संजू आलाय बघा कोण संजू 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 किती दिवसाला आलास रा संजू आज आठवण झाली हो रे तुला आईची संजू आज मला तुझी लई आठवण येत होती बघ बरं झालं आलास आई संजू संजू आई तुझी खूप आठवण येत होती ग पण काय करणार माझी नोकरीच अशी आहे की आज या शहरात तर उद्या त्या शहरात त्यामुळे वेळच मिळाला नाही आता आलोय तुम्ही तुला जाता जाता भेटण्यासाठीच तू लगेच जाणार हो काम फार महत्वाचं आहे अरे संजू परवाच इजू येऊन गेला विजय विजय काय म्हणाला काय नाही त्याच्या बरोबर माधवी नावाची कोण मुलगी होती आई मी जाऊ आता जा पर एक लक्षात ठेव आता मला तुम्हा सगळ्यांची लग्न करायची आहेत इजून पोरगी पाहिलीये तू बी बघ आपल्यासाठी आणि हे बघ आपल्या पौर्णिमेसाठी मी सचिन पसंत केलाय तुला पसंत आहे काय बघ हा बघ बघ नीट बघून घे वरपासून खालपर्यंत अरे लहानपणी एकत्र खेळलो आणि हा आता बघतोय मला पडला वसंत सचिन लय कष्टाळू आहे अरे तुम्ही दोघं गेल्यावर यानच आपल्या घराची जबाबदारी समधी आपल्या शिरावर घेतली आहे आई अगं माझं कोणी नसताना तू मला तुझ्या घरात आसरा दिलास आईची माया दिलीस होय बाबा म्हणून तर मी हे दिवस बघतोय नाही तर हा बेवरस रस्त्यात कुठे भरकटत गेला असतात कुणास ठाऊक
तूच माझी आई. वय रे राजा वय. तुझी सेवा मी नाही करणार तर दुसरं कोण करणार? वय. माझ्या मनात पहिल्यापासून सचिनच होता. मी परत आल्यानंतर या दोघांचं लग्न करूया. पौर्णिमा, पसंत आहे ना तुला? हॅलो, इन्स्पेक्टर देशमुख स्पीकिंग. ऐसी एक मिनिट हा. नंबर काय गाडीचा? 6363. अच्छा. अच्छा, पुलावर नाही ते काय? रंग काय गाडीचा? पांढरी मारुती. ओके. आउट. संजय, अखेर तू माझं ऐकलं नाहीस. विजय, तू माझं काही वाईट करू शकत का? कारण तू माझा मित्र आहेस. आहे नाही होतो. ज्या दिवशी तू माझं ऐकलं नाही त्या दिवशी आपलं मित्रत्व संपलं. मुकाट्याने ती बॅग माझ्या स्वाधीन कर, नाही तर. ओके. आउट. संजय, 45 लाखाचा माल अजूनही आणायचा आहे. आणि पोलीस खातं इतकं दक्ष आहे की काय करायचं सुचत नाहीये. म्हणजे एक करता येईल. काय? कृष्णानगरच्या मोठमोठ्या संस्था संप घडवून पोलिसांचं लक्ष तिकडे वेधायचं. म्हणजे आपण आपला माल सहज सोडवू शकू. शिवाय संस्था बंद पडल्यामुळे आप्पांचंही खच्ची करणं काय एक पंथ दोकाज. तेव्हा संस्था बंद कशा पडतील याचा विचार करतो. आपण कामगार नेते फॉर करून घेतले तर? हरकत नाही. कल्पना छान आहे. रंगा, बॅग घे. संजय, ही बॅग, यात 1 लाख रुपये. आणखीन लागतील, आणखीन घेऊन जा. पण आपलं काम झालं पाहिजे. तुला कामाला. ठीक आहे. आता हा आप्पा कसा सुटतो तेच बघतो मी. हा ऍडव्हान्स. कामाची कल्पना आली? बाकीची रक्कम काम पूर्ण झाल्यावर. निघा तुम्ही. हितेश, मोर्चा आला वाटतं. त्यांच्या लीडर्स कडून त्यांच्या मागण्याचे पेपर्स घेऊन आत या. जा, कामगारांच्या पुढाऱ्यांना आत बोलवून गेली. माधुरी, ए माधुरी. अप्पा, तुम्ही मला बोलवलं? हो. इकडे ये. आपला टेप रेकॉर्डर आहे, तो आज जाऊन ऑन करून ठेवायचा. लक्षात ठेव. ओके. लक्षात ठेव.
तुमच्यापैकी लीडर कोण आहे? साहेबांनी हात बोलवलाय. चला. नमस्कार. या. तुमच्या मागण्या मी वाचल्या आणि मला त्या मान्य आहे. आप्पासाहेब, आम्हाला माफ करा. आमची चूक झाली. तुमचं खच्चीकरण करण्यासाठी आम्हाला 25,000 रुपये दिले होते आणि नंतर आणखी 25,000 रुपये मिळणार होते. पण आप्पासाहेब, आमच्या मागण्या मान्य करण्यासारख्या नाहीयेत. त्या तुम्ही डोळे झाकून मान्य केल्या. हे ऐकून आमचं हृदय भारावलंय. आप्पासाहेब, काही करा पण आम्हाला माफ करा आणि यातून वाचवा. आम्ही कधीही एकजूट फोडण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्हाला क्षमा करा. ठीक आहे, चला. कामगार बंधूंनो, मला तुमच्या अडचणी पूर्णपणे कळलेल्या आहेत. पण मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. वास्तविक तुम्ही केलेल्या मागण्या पूर्ण न होण्यासारख्या होत्या आणि तरी सुद्धा मी त्या मान्य केल्या आहेत. कारण त्या मान्य करण्यात मला काहीच अडचण नव्हती. आणि नाही, तुम्हीच कष्ट करणार आहात आणि तुमच्या कष्टाचं मोल तुम्हीच घेणार आहात. पण बंधूनो, मला तुमची एकी हवी होती, अजून सुद्धा हवी आहे. कारण एकी समोर कोणतीही तडजोड काडीमोल आहे. ऐका ऐका तुमचं म्हणणं. रितेश, ती टेप त्यांना ऐकवा. आप्पासाहेब, आम्हाला माफ करा. आमची चूक झाली. तुमचं खच्चीकरण करण्यासाठी आम्हाला 25,000 रुपये दिले होते आणि नंतर आणखी 25,000 रुपये मिळणार होते. पण आप्पासाहेब, आमच्या मागण्या कधी मान्य होण्यासारख्या नाहीयेत. त्या तुम्ही डोळे झाकून मान्य केले. हे ऐकून आमचं हृदय भारावलंय. आप्पासाहेब, काही करा पण आम्हाला माफ करा आणि यातून वाचवा. आम्ही कधीही एकजूट फोडण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्हाला क्षमा करा. गुन्हा कबूल केलाय आणि मला तुमची एकजूट हवी आहे. एकी आणि रेकी सर्वश्रेष्ठ आहे. शक्ती ही श्रेष्ठ हो, भक्ती ही श्रेष्ठ हो. शक्ती ही श्रेष्ठ, भक्ती ही श्रेष्ठ. एकी सर्वश्रेष्ठ हो, नेकी सर्वश्रेष्ठ हो. एकी सर्वश्रेष्ठ हो, नेकी सर्वश्रेष्ठ हो. एकी श्रेष्ठ, नेकी श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ. श्रमाविना दाम आहे हराम, कशाला पाहिजे स्वार्थी आराम. श्रमाविना दाम आहे हराम, कशाला पाहिजे स्वार्थी आराम. दुनिया सोंगी ढोंगी हो, काळी करणी वाली हो. दुनिया सोंगी ढोंगी हो, काळी करणे वाली हो. एकी सर्वश्रेष्ठ हो, नेकी सर्वश्रेष्ठ हो. एकी सर्वश्रेष्ठ हो, नेकी सर्वश्रेष्ठ हो. एकी श्रेष्ठ, नेकी श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ.
झटून घडवू महान क्रांती सत्य अहिंसा सदैव शांती झटून घडवू महान क्रांती बंधुभाव वाढवू सुखासुखी नांदू हो बंधुभाव वाढवू सुखासुखी राहू हो एकी सर्वश्रेष्ठ हो नेकी सर्वश्रेष्ठ हो एकी सर्वश्रेष्ठ हो नेकी सर्वश्रेष्ठ हो एकी श्रेष्ठ नेकी श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ सहकार संस्कार मंत्र घेऊ भांडण तंटा विसरून जाऊ सहकार संस्कार मंत्र घेऊ भांडण तंटा विसरून जाऊ एक जीव होऊनी राष्ट्रगीत गाऊ हो एक जीव होऊनी राष्ट्रगीत गाऊ हो एकी सर्वश्रेष्ठ हो नेकी सर्वश्रेष्ठ हो एकी सर्वश्रेष्ठ हो नेकी सर्वश्रेष्ठ हो एकी श्रेष्ठ नेकी श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ अव पुढाऱ्यासनी एवढे पैसे देऊन कसं काय समजावलं नाही काय समजत नाही बुवा बरं आनंदानं गाणं म्हणून नाचावी लागलेत हरामखोर लेखाचे चला आता चंदाबाईच्या कोठीवर जाऊ त्याशिवाय लोक शांत होणार नाही चंदाबाई 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 ओरडतेस ओरडशील सचिन 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 हा पूर्णिमा पूर्णिमा त्याला सचिन सचिन गाडी बंगल्यावरती घे सचिन
आपले स्वप्न अर्धवट रंगा तू संजयला बोलव आणि त्याला सगळे हकीकतही सांग. जा लवकर जा. ठीक आहे. संजय समजलंय मला सर्व काही. तू काही कर पण प्रकरण मिटव. रंगा जगा ताबडतोब जाऊन तुम्ही त्या प्रयत्नाची विल्हेवाट लावा. कमान गो क्विक. जरा DSP साहेबांना द्या. इथेच होते प्रेत. सचिन 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 विजू दादा. पौर्णिमा हे काय झालं? विजू दादा सचिनचा खून झाला. ओह नो. आणि माझी आबरू. डोंट वरी. हवालदार जीप काढ. ओह नो. हॅलो इन्स्पेक्टर विजय देशमुख स्पीकिंग. सर सर पण इट्स माय ड्यूटी. येस सर. स्टुपिड. पौर्णिमा तू घरी जा. मी बघतो काय करायचं ते. आय हेट माय ड्युटी. अप्पासाहेब अप्पासाहेब अप्पासाहेब. कोण? काय झालं? आणि तुझी ही अवस्था? अप्पासाहेब माझ्यावर अन्याय झाला. माझी आबरू लुटली गेली. माझ्या सचिनचा खून झाला. मी पोलीस स्टेशन मध्ये गेले तर ते म्हणाले विचार करू. माझ्या सचिनचं प्रेम सुद्धा नाही होती. अप्पासाहेब तुम्हीच न्याय द्या. अप्पासाहेब तुम्हीच न्याय द्या. तुम्हीच न्याय द्या. शांत हो. शांत हो. अप्पा तुम्ही मला बोलावलं? होय. हे सगळं चाललंय काय? मी तुला पोलीस इन्स्पेक्टर हो म्हणून सांगितलं. त्या न्यायाचा पाठीराखा व्हावा म्हणून. अन्याय बघत बसण्यासाठी नाही. मग मी काय करू? हातात बंदूक घेऊन सगळ्यांना गोळ्या मारत फिरू का? तुला आरोपीला पकडता येत नाही? न्यायालयात खेचता येत नाही? अहो कसं खेचणार? ज्या माणसाने वर्दी दिली आणि सांगितलं लोकांचं रक्षण कर, आता तोच माणूस सांगतो रक्षण करू नकोस म्हणून. मी नाही समजलो. अप्पा या सगळ्या गुन्ह्यांचा शोध करण्यासाठी मी बाहेर पडत होतो. इतक्यात मला फोन आला.
या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर म्हणून. काय सांगतोस काय? अप्पा, अहो माझ्या मित्राची बहीण म्हणजे माझीच बहीण, तिच्यावर बलात्कार झाला तरी मी दुर्लक्ष केलं. माझा मित्र सचिन, त्याचा खून झाला तरी मी दुर्लक्ष केलं. अप्पा आता मी काय करू? शांत हो विजय, त्यालाही एक मार्ग आहे. सर्व पक्षीय सभा. तू फक्त त्याला सामील आहेस, त्याचं ऐकतोयस असं भासव. मी बघतो तिला कसा न्याय मिळवून द्यायचं ते. मालक, त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण उद्या सर्व पक्षीय सभा बोलवली आहे. त्याचा तो पाहतू इन्स्पेक्टर विजय त्याला आवाहन केलंय. एक तर त्या मुलीला न्याय मिळवून दे, नाहीतर राजीनामा तरी दे, अशी आतल्या गोटातली बातमी आणली आपण. दे दे म्हणा, राजीनामा दे, राजीनामाच दे तू. एकंदरीत अशी गोष्ट आहे तर मलाच या प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे. अरे संजय, दिवा विसताना मोठा होतो आणि मगच तो विसतो. संजय, तुझी परीक्षा आहे, असा चान्स पुन्हा मिळणार नाही. जा आपल्या कामाला लागतो. मग हा मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, ती मुलगी या संजयची बहीण आहे. संजयची बहीण? रंगा, एक काम कर, आपली माणसं बरोबर घे आणि संजयवर नजर ठेव. आणि तशीच जर वेळ आली तर आम्हाला एवढं कळलं नाही वय, आम्ही काय करायचं ते करतो. Oh shit. कुणाला फोन करतोस विजय? संजयला. पौर्णिमावर झालेल्या रेपची माहिती त्याला सांगायला नको? त्याला सांगून काय उपयोग? तो शुद्धीवर तर असायला पाहिजे ना. संजय, काय हे? ही वाईट व्यसनं, काळे धंदे तुला सोडायला हवेत. सोडेन. माझं उद्याचं काम झालं तर मी सगळे काळे धंदे सोडेन. ओके? खरंच संजय? बंधूंनो, या परिसरामध्ये जी काही घटना घडली आहे त्यामुळे साऱ्या मानव जातीला कलंक लागलेला आहे. आप्पासाहेबांनी पुढाकार घेऊन ही जी सर्वपक्षीय सभा बोलवलेली आहे त्याबद्दल मी आप्पासाहेबांचं अभिनंदन करतो. तसंच आता जे संघर्ष चालू ठेवलेला आहे तुम्ही लोकांनी, जी चळवळ उभी केली आहे आणि आता पाठपुरावा करायचा असेल तर काही करून त्या आबलेला न्याय मिळालाच पाहिजे. एवढं बोलून माझं भाषण संपवत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजच्या सभेचे कारण एका आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आहे. कोण म्हणतं स्त्री आपला आहे? लाचार आहे, कमजोर आणि भित्री आहे. ती न्यायासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रतिकार करू शकते. तेव्हा स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी सर्व स्त्रियांनी एकत्र आलं पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. जय हिंद. बंधूनो, आपल्या संस्कृतीत स्त्रीचं स्थान अत्यंत आदरणीय असं आहे. मग ती कुणाची तरी आई असेल,
बहीण असेल, पत्नी असेल. मग मला सांगा, आपल्या या आया बहिणीला दिवसा ढवळ्या रस्त्यावर हिंडण्याची भीती का वाटावी? आज एका मुलीवरती प्रसंग ओढवलाय, उद्या कदाचित तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरावरती हा प्रसंग ओढवेल. स्त्रीत्वाचा असा अवमान आपण मुकाटपणे सहन करणार आहोत काय? नाही, कदापि नाही. त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मला माहिती आहे, त्या मुलीवरती अत्याचार करणारी व्यक्ती समाजातली प्रतिष्ठित आहे, राजकीय वर्तुळातली आहे, आणि हे सर्व प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय. पण ही दडपशाही आम्ही चालू देणार नाही. तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं मी इन्स्पेक्टर विजय देशमुखांना असं आवाहन करतो की एकतर त्यांनी या सर्व प्रकरणाचा पूर्ण छडा लावावा, अन्यथा राजीनामा देऊन खुर्ची मोकळी करावी. बंधूंनो, हे पहा, ज्या मुलीवरती अन्याय झाला ती मुलगी इथंच आहे. ये बाळ. हाताला काय लागलं? गोळी लागली. गोळी? बरं ते जाऊ दे. प्रिया, तुझ्या पप्पांनीच माझ्या बहिणीवर बलात्कार केलाय. काय? होय, सचिनचाही खून त्यांनीच केलाय. नाही. आणि आज मला मारण्याचा प्रयत्न केला. याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. संजय. प्रिया, तुला तुझे पप्पा हवे आहेत की मी? म्हणजे जर मी हवा असेल तर तुला माझ्या बरोबर यावं लागेल. ठीक आहे, तू थांब, मी बॅग घेऊन येते. हॅलो, पोलीस स्टेशन. कोण बोलतोय? इन्स्पेक्टर विजय का? हो हो. कोण, पंत का? हा, मी पंत बोलतोय. हा, अरे ज्या माणसानं भरसभेत आप्पांचा खून केला त्या संजयचं काय झालं? हा, अरे त्याच हरामखोरानं माझ्या पोरीलाही पळवून नेलंय. हा, तुम्ही तपास करणार की नाही, की वरती कळवू? नाही ना, मग मला आत्ता कळलं पाहिजे इथे. हा, काम करतात लेकाचे. हॅलो, स्पीकिंग. हो हो, काय रिपोर्ट आला? काय, बॅगेवरचे आणि रिव्हॉल्वरचे ठसे एकाच माणसाचे आहेत? थँक्यू थँक्यू. ओ नो, संजय, तू कुणी? डॅम इट. संजय, साहेब कुठे गेले? साहेब बाहेर गेले, येतील एवढ्यात. बसा.
आपण विजयला फोन करूया. अरे पण किती झाले तर तो माझा मित्र आहे. हो त्याला सर्व हकीकत समजावून सांगा आपण. बर म्हणजे ते त्याला पटेल आणि त्याचा गैरसमजही दूर होईल आणि त्याला योग्य ती दिशा मिळेल. ठीक आहे. हॅलो रिसेप्शन, गेट मी 222265. हॅलो विजय, विजय मी संजय बोलतोय. तू आजचा पेपर वाचला असशीलच, पण विजय तो खून मी केलेला नाही. आपणचा खून करण्यासाठी मी तिथं गेलो होतो. आणि जेव्हा पौर्णिमावर अत्याचार झाल्याचं मला समजलं तेव्हा माझ्या मनावर मोठा आघात झाला. इतक्यात आपणच्यावर कोणीतरी गोळीबार केला. मी पाहतच राहिलो आणि त्याच दरम्यान माझ्यावरही गोळी झाडण्यात आली. माझ्या हाताला गोळी लागली, माझ्या हातातलं पिस्तूल खाली पडलं आणि मी तिथून पळालो. विजय आणि ज्यांनी गोळीबार केला ते पंतांचेच लोक होते. विजय, विजय मी पूर्णपणे निर्दोष आहे. तुझा गैरसमज दूर करण्यासाठी आणि खऱ्या खुनीला पकडण्यासाठी मी तुला हा फोन केला. विजय, विजय आपणचा खून पंतांच्याच माणसाने केलेला आहे. हॅलो 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 विजय, हॅलो 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 हॅलो. कळतंय, तपास चालू आहे. साहेब बघ आता जाता गेलं पाहिजे, कळलं? बर बोलतोय. आणखीन एक खून. आणखीन एक खून. खुनी कोण आहे तो माहित आहे मला, संजय. पण त्याच्या विरुद्ध पुरावा नाही म्हणून त्याला पकडू शकत नाही. साहेबांना वाटतं तो माझा मित्र आहे, शॉप करणार आहे त्याच्याबद्दल, म्हणून पकडत नाही. डॅम इट. हॅलो, कोण? मालवणकर साहेब का? नमस्कार साहेब. हो मी पंतच बोलतोय. काय साहेब, रोजचा एक खून पडतो आणि खुनी अजून फरारी आहे. नाही त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलं हो. आता आमची अपेक्षा दुसरी काय असणार साहेब? लवकरात लवकर तो खुनी सापडावा, दुसरं काय. हा तेवढं बघा म्हणजे झालं साहेब. अच्छा अच्छा. हे बघा, मला कुठल्याही प्रकारचं कारण चालणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दिलेल्या इन्स्ट्रक्शन पाळायच्या. सारखा फोन करू नका. हॅलो. अरे तू आणि पोलीस स्टेशन मध्ये काय केस बीस आहे की काय? अतिशय महत्वाचं काम होतं म्हणून आले होते. अच्छा का? तुला सारखा फोन करावा तर तुझा फोन एंगेज. हे बघ विजय, आज संध्याकाळी आपल्याला एका फंक्शनला जायचं आणि मी तुझं काही एक ऐकणार नाही. हे बघ, ते फॅमिली फंक्शन आहे, तुला आलंच पाहिजे. ओके बस येतो. बघ नक्की. बघ सारखा वाचतोय. इन्स्पेक्टर विजय देशमुख स्पीकिंग. हो साहेब. हॅलो, काय म्हणताय? हो 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 मला माहिती आहे सगळं. आतापर्यंत जी माणसं मारली गेली ती सगळी पंतांच्याच गँग मधली आहेत आणि आता नंबर डेफिनेट पंतांचाच आहे. हो हो आम्ही सगळा बंदोबस्त ठेवलाय. डोंट वरी. काय? मी स्वतः? ओके
ठीक आहे, मी स्वतः जातो बंदोबस्ताला. डोंट वरी साहेब, तो जरी माझा मित्र असला तरी माझं कर्तव्य पहिलं. ओके ओके, डोंट वरी साहेब. ओके बाय. काय झालं विजय? संध्याकाळी मला एका महत्वाच्या कामाला जायचंय. संजयला अटक करायची. हे बघ विजय, मी तुला एकटं जाऊन देणार नाही. मीही तुझ्या बरोबर येणार. बघ माधुरी, ते फार चुकीचं काम आहे. म्हणूनच मला तुझ्या बरोबर यायचंय. प्लीज विजय. बायकांपुढे शहाणपण नाही म्हणतात तेच खरं. ठीक आहे, तू संध्याकाळी घरीच थांब, मी तुला पिकअप करेन. ओके? बघा नक्की. हो नक्की नक्की प्रॉमिस. हो येस. बरं मग येते मी. तू मारू शकत नाही. नाही नाही, टाक टाक टाक, चाकू टाक. तो चाकू टाक, तो चाकू टाक, चाकू टाक. मी म्हणतो तो चाकू टाक आधी. चाकू टाक. हवालदार. जी साहेब. बंदोबस्त कसा आहे? बंदोबस्त पक्का आहे, पण अजून इकडे कोणी आलेलं दिसत नाही. काळजी करू नकोस, तू नक्की इथे येणार. तो आला, तो आला. चल लवकर, चल लवकर. पौर्णिमा. संजू दादा, विजू दादा, हे सर्व खून मीच केले. पौर्णिमा, काय केलंस तू हे आणि कोणासाठी? संजू दादा, माझ्यावर झालेल्या अन्यायाचा मी बदला घेतला आणि या गावातली ही कीड मी नाहीशी केली. आता मी सुखानं नाही पौर्णिमा, मरू. आय एम सॉरी संजय. विजय, त्याच वेळी मी तुझं ऐकलं असतं तर आज माझी आणि पौर्णिमाची ही परिस्थिती झाली नसती. आज मला कळलं, पैसा हा सर्वश्रेष्ठ नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाही संजय. तू आपण पोलिसांच्या स्वाधीन हो. तुझे सगळे गुन्हे माफ होतील आणि तुला चांगलं आयुष्य जगता येईल. ठीक आहे. उठ, चल. कार मंत्र घेऊ, भांडण तंटा विसरून जाऊ. सहकार संस्कार मंत्र घेऊ, भांडण तंटा विसरून जाऊ. एक जीव होऊनी राष्ट्रगीत गाऊ हो. एक जीव होऊनी राष्ट्रगीत गाऊ हो. एकी सर्वश्रेष्ठ हो, नेकी सर्वश्रेष्ठ हो. एकी सर्वश्रेष्ठ हो, नेकी सर्वश्रेष्ठ हो. एकी श्रेष्ठ नेकी श्रेष्ठ.